नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी. तर आता ह्या ठिकाणी 2200 कोटींचा पीक विमा हा आता सर्व शेतकऱ्यांसाठी हा मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी हा पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, हे कोणते जिल्हे आहेत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, तर या लिस्टमध्ये तुमचेसुद्धा तुम्ही नाव हे चेक करू शकता. तर ते नाव कसं चेक करायचे, तर ते सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर हे बघायला मिळते. तर मित्रांनो, विमा कंपन्यांनी 29 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत 2191 कोटी रुपये विमा भरपाई जमाही केलेली. तर शेतकऱ्यांना एकूण 3184 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून तर 993 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम हे आता सुरू झालेले. तर मित्रांनो, 25 एप्रिलपर्यंत 2191 कोटींची ही विमा भरपाई ही खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 25 एप्रिलपर्यंत हे विम्याचे पैसे मिळालेले. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर अजून 993 कोटी रुपयांचे जे पैसे होते ते विम्याचे, ते सुद्धा आता लवकरच या ठिकाणी जे शेतकरी राहिले तर त्यांनासुद्धा आता हे लवकरच हे मिळणार आहे. तर अशी कृषी विभागाने या ठिकाणी माहितीसुद्धा हे दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम हे सुरू झालेले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे, तसेच जिल्ह्यांमधील केवळ एकच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे. तर राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचे कामसुद्धा आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील जे 29 जिल्ह्यामधील आता या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे. तर मित्रांनो, अजून तुम्हाला पीक विमा हा मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव हे नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरात लवकर मिळत जाईल. तर मित्रांनो, आत्ता हे कोणते 29 जिल्हे तर त्याबद्दलची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, तर मराठवाडा विभाग आहे, तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधील भरपाईसुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली. तर त्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड. तर या 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आता 564 कोटी रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली. तर त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात 339 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी जमा करण्यात आलेले. तसेच 224 कोटी रुपये प्रलंबित आहेत, ते सुद्धा आता काही दिवसात हे 224 कोटी रुपये हे सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामधील जे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा हा जमा झालेला. तर अजून जे काही शेतकरी असतील तर त्यांनासुद्धा आता लवकरच या ठिकाणी विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतरचा दुसरा विभाग तो म्हणजे लातूर विभाग. तर लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 1340 कोटी रुपयांचं या ठिकाणी विमा भरपाई ही मंजूर करण्यात आली. त्यापैकी 1199 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तर अजून 140 कोटी रुपयांची भरपाई जमा करण्याचे कामसुद्धा या ठिकाणी कृषी विभागाने केलेले. मित्रांनो, लातूर विभागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली तर हे जे जिल्हे, तर या जिल्ह्यांमध्ये आता ही वाटप ही सुरू झालेलं. तर यामध्ये अजून 140 कोटी रुपयांची जी वाटप आहे ती अजून बाकी, तर तीसुद्धा आता लवकरच त्या विभागातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतरचा जो पुढचा विभाग आहे तो म्हणजे विदर्भ. तर विदर्भातील गोंदिया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर ही झालेली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो. तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 629 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर ही झालेली आहे. त्यापैकी त्यांना आता 433 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात आलेले. तसेच आणखी 195 कोटी रुपयेसुद्धा आता या ठिकाणी लवकरच ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी विदर्भात सुद्धा जे जिल्हे असतील तर त्यांनासुद्धा आता या ठिकाणी पीक विम्याची ही भरपाई लवकरच या ठिकाणी मिळणार आहे.
तर मित्रांनो, यानंतरचा जो पुढचा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर हे जे नागपूर विभागातील जे जिल्हे येतात, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. तर नागपूर विभागातील एकूण 201 कोटी रुपयांची या ठिकाणी भरपाई मंजूर झालेली आहे. तर त्यापैकी या नागपूर विभागातील शेतकऱ्यांना आता 180 कोटी रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले. तर 21 कोटी रुपये हे अजून शेतकऱ्यांना जमा करण्याचे बाकी, ते सुद्धा आता लवकरच सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच या ठिकाणी हे 21 कोटी रुपये सुद्धा हे मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा हा मिळाला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा हे कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून जी सुद्धा तुमच्या जिल्ह्याची अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरात लवकर बघायला मिळेल. तर मित्रांनो, यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजे तर नाशिक विभाग आहे. तर मित्रांनो, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जे जिल्हे, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 150 कोटींची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. तर त्यापैकी 27 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. तसेच 122 कोटी रुपये हे प्रलंबित असून ते सुद्धा आता लवकरच त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, नाशिक विभागातील जे शेतकरी तर त्यांना आता 27 कोटी रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये हे पीक विमा भरपाई ही जमा झालेली आहे. तर 122 कोटी रुपयेसुद्धा आता हे लवकरच त्या शेतकऱ्यांना हे मिळणार आहेत. तर मित्रांनो, त्यानंतरचा जो पुढचा जिल्हा तो पुढचा विभाग तो म्हणजे पुणे विभाग आहे. तर पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा भरपाईपोटी 283 कोटी रुपयांची या ठिकाणी भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. तर ही सर्व भरपाई प्रलंबित आहे. तर ही भरपाई जमा करण्याचे कामसुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पुणे विभाग जो आहे तर यामध्ये अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर हे जिल्ह्यांचा समावेश होतो. तर या विभागासाठी 283 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले, पण ते अजून या ठिकाणी वाटप हे सुरू झालेले नाही. तर ती 283 कोटींची वाटपसुद्धा आता लवकरच या विभागामध्ये सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी हे मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे कोल्हापूर विभाग. तर कोल्हापूर विभागासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर या जिल्ह्यांमधील जे शेतकरी येतात त्यांना 15,49,00,000 रुपयांची या ठिकाणी भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, त्यापैकी 9,67,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर 5,82,00,000 रुपये हे जमा करण्याचे कामसुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले अशी कृषी विभागाने हे सांगितलेले. तर मित्रांनो, कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर या विभागामध्ये 15,49,00,000 रुपयांची या ठिकाणी मंजुरी झालेली आहे. तर यामध्ये 9,67,00,000 रुपये हे वाटण्यात आलेले. तर मित्रांनो, या ठिकाणी जे 5,82,00,000 रुपये हे बाकी ते सुद्धा आता लवकरच सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे जे 29 जिल्हे होते तर त्या 29 जिल्ह्यांमधील आता सर्व जे पात्र शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी पीक विमा हा मंजूर झालेला आहे. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप पीक विमा हा मिळालेला सुद्धा, आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळाला नसेल तर त्यांना सुद्धा आता लवकरच या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरात लवकरही मिळत जाईल. धन्यवाद.